तर आज आपण आलोय सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांचे स्मारक पाहण्यासाठी। प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर डाव्या बाजूला महाराजांची मूर्ती आहे। तर पहिला आपण दर्शन घेऊ आणि मग पुढे जाऊ। दर्शन घेतल्यानंतर समोरच आपल्याला वेडात मराठी वीर दौडले सात असं ज्या शूर मावळ्यांसाठी म्हटलं जातं त्यांच्या 7 तलवारी उभारल्या आहेत। त्यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुर्जर, सरदार विसाजी बल्लाळ, दीपाजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी लाल आणि विठोजी यांच्या आहेत। तेथून बाहेर पडल्यानंतर बाजूलाच एक शिवमंदिर आहे। आपण पाहिलं असेलच, महाराजांचा कोणताही गड असो त्या गडावरती शिवमंदिर हे असतेच। त्याचप्रमाणे इथे एक छोटेसे शिवमंदिर आहे। शिवमंदिराच्याच बाजूला जुन्या वास्तूचे काही अवशेष आहेत। ज्यावेळेस उमराईची लढाई झाली होती त्यावेळेस सरसेनापतींनी बेहलोल खानला अभय दिले होते, पण त्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जवळ येत असताना खान पुन्हा स्वराज्यावर चालून येत होता। त्यावेळेस महाराजांनी सेनापतींना एक खलिता पाठवला होता। त्यामध्ये त्यांनी असे लिहिले होते की वेळीच त्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका। असा खलिता सेनापतींच्या हाती पडताच त्यांचे रक्त उफाळून निघाले होते। एके दिवशी सेनापती आपल्या 6 सरदारांसोबत फेरफटका मारत असताना त्यांना असे समजले की बेहलोल खान जवळच कुठेतरी आहे। ते समजताच त्यांना महाराजांचे शब्द आठवले आणि त्यांनी कोणताच विचार न करता, ना सैन्याची वाट पाहता, त्यांनी आपल्या 6 सरदारांसोबत खानाच्या बलाढ्याशा सैन्यावर तुटून पडले आणि लढा देत असताना या शूर मावळ्यांना वीरमरण आले आणि ही भूमी पावन झाली। याच मावळ्यांसाठी म्हटलं जातं, वेडात मराठी वीर दौडले सात। या भूमीवरती अशा काही ऐतिहासिक खुणा आहेत त्या तुम्ही नक्की बघायला हव्या। समोर जो आपल्याला छोटासा डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती त्या खुणा आहेत, त्या मी तुम्हाला दाखवतो। जेव्हा तुम्ही खालून डोंगरावरती चढाल तेव्हा समोरच पहिल्याच दगडावर तुम्हाला घोड्यांच्या पायाची खूण दिसेल आणि अगदी त्याच्या समोरच दुसरे अजून एक खूण दिसेल। तुम्हाला असे वाटेल की डोंगरावरती घोडे कशासाठी आणले होते। तर हा जो संपूर्ण भाग आहे त्या भागावरती नजर ठेवण्यासाठी, खास करून कर्नाटककडून येणाऱ्या दुश्मनावरती नजर ठेवण्यासाठी या डोंगरावरती तंबू उभारण्यात आले होते आणि ते तंबू उभारण्यासाठी या डोंगरावर गोल गोल खड्डे बनवले आहेत। तर ते खड्डे मी तुम्हाला दाखवतो। हे जे छोटे छोटे खड्डे आहेत यामध्ये बांबू वगैरे घालून तंबू उभारण्यात यायचे। या दगडांवरती असे भरपूर छोटे छोटे खड्डे तुम्हाला बघायला मिळतील। जेव्हा तुम्ही इथे याल आणि या खुणा डोळ्यांनी बघाल तेव्हा नकळत तुम्हाला असे जाणवेल की या धर्तीवरती असंख्य मावळ्यांनी आपले रक्त वाहिले आहे आणि या मावळ्यांच्या रक्ताने ही धरती पावन झाली आहे। हे ठिकाण तुम्हाला बघायचे असल्यास निसरीवरून फक्त 2 किलोमीटर अंतरावरती आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा। माझ्याकडून काही चुकीची माहिती गेली असल्यास माफ करा। जय भवानी, जय शिवराय।